बोलतेस कोणाशी तू? ते फोनवरती दाखव मला पहिला. बोलतेस कोणाशी? डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी तथा शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची आहे गुन्हेगारीची पार्श्वभूमी। काही वर्षांपूर्वीच त्यांच्यावर झाला होता गोळीबार, मात्र यातून ते थोडक्यात बचावले होते। नेमकं काय घडलं होतं आणि काय आहेत आणखीन जुन्या घटना, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दृश्यांमध्ये दिसणारे हे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे। हे तेच रमेश म्हात्रे आहे ज्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी म्हात्रेंना अटक करण्यात आली आहे। याच निमित्तानं पुन्हा एकदा म्हात्रे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही चर्चेचा विषय झाली आहे। या मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे व इतर 3 आरोपींची सुद्धा गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे। म्हात्रे यांच्यावर आतापर्यंत 18 गुन्हे दाखल आहेत। त्यासोबतच दुसरा आरोपी रमेश पवार हा कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटदार आहे। म्हात्रे यांनीच त्याला पायवाटा गटार बांधण्याची कामं मिळवून दिली आहेत। पवार हा हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला आरोपी आहे। म्हात्रे यांच्यासोबत मारहाण करण्यात पुढे असलेले 3 साथीदारांच्या विरोधात सुद्धा खुनाचा प्रयत्न आणि खून यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। म्हात्रे यांच्या अटकेनंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झालेला आहे। तत्कालीन महापालिका आयुक्त पी वेलारासू यांच्या दालनात म्हात्रे यांनी खुर्ची फेकली होती। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। म्हात्रे यांनी यापूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे आणि भाजपाचे नगरसेवक राहुल दामले यांना सुद्धा धमकावलं होतं, जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्याबाबत सुद्धा गुन्हा दाखल आहे। म्हात्रे यांचा सभागृहात नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासोबतचा झालेला वाद देखील परिचित आहे। 2006 मध्ये सुद्धा एक मोठी घटना घडली होती। यावेळेला महासभा आटपून म्हात्रे कल्याणहून डोंबिवलीला जात होते। टाटा पॉवर नाक्याजवळ ते आले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार झाला होता। त्यांच्या खिशात पेन असल्यानं गोळी शरीरात गेली नाही, मात्र एक गोळी त्यांच्या किडनीच्या भागाला लागल्यानं त्यांची एक किडनी काढावी लागली। तेव्हापासून ते एका किडनीवर आहे। मात्र त्यावेळी डॉक्टर मिलिंद शिरोडकर यांनी त्यांच्यावर अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचं प्राण वाचवलं होतं। त्यांचा जीव वाचवल्यानं ते डॉक्टर शिरोडकरांचे ऋण कायम मानतात। मात्र त्याच म्हात्रे यांना डॉक्टरांच्या सेवेचा विसर पडला की काय असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय। जुनी डोंबिवली परिसरात म्हात्रे यांच्या मुलानं बेकायदा इमारतीचं बांधकाम केल्याची तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यांच्या तक्रारीची दखल महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांनी घेतली नसल्याचा आरोप सुद्धा होताना दिसतोय। कल्पेश जोशी असं तक्रारदाराचं नाव आहे। जोशी यांनी नगरविकास खात्यासह कोकण विभागीय आयुक्तांकडे सुद्धा दाद मागितली आहे। म्हात्रे यांच्या मुलानं बेकायदा बांधकाम केल्याचं सिद्ध झाल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। शुक्रवारी कल्याण कोर्टानं रमेश म्हात्रे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता पुन्हा एकदा सोमवारी कल्याण कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे। सोमवारी म्हात्रे यांना बेल मंजूर होते का की कोर्ट बेल नामंजूर करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता।